त्यातील महत्त्वाची मॅच आहे. नवघरने जिंकला टॉस जिंकून घेतली आहे बॉलिंग आणि बॉलिंगसाठी दाखल होताना पाहिला मिळत आहे. पहिले षटक घेऊन बॉलिंगसाठी येत आहेत. या गावाचं नाव ज्यांनी सर्व दूरपर्यंत नेलं असे खेळाडू दिनेश बंडा बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर समोर खेळण्याचा प्रयत्न टायमिंग नाही झालाय. चांगला बॉल डॉट बॉलने सुरुवात नवघरची होताना पाहिला मिळते. घरच्या मैदानात खेळतात नवघर. दुसऱ्या बाजूला कुंभटभुजे हा सुद्धा एक जबरदस्त संघ आहे पनवेल तालुक्यातला. यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय. एफर्ट चांगले परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडे. सिक्सर. सिक्सर आलाय. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवर सिक्सर खेळलाय आणि हे चढ उतार पाहिला तर आपण इकडे आलेलो आहोत. मजा येणार आहे या सुद्धा मॅच मध्ये. पाहूया काय होईल. दोन्ही संघ तेवढेच जबरदस्त आहेत. आजच्या रात्रीतील दर्जेदार क्रिकेटर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. टप्प्याचा बॉल त्याला स्क्वेअर लेगला खेळले आता मनोज. याही वेळेला बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4 चौकार. थोडंसं लांबून खेचला बॉलचा अंदाज घेतला आणि त्याला स्क्वेअर लेगला पुल केलेला आहे. कमबॅक करावं लागेल. यावेळेला पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर टायमिंग नाही झालाय. धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहिलं मिळते. पहिली ओव्हर सुरू आहे. 5 षटकांच्या या लढती. नवघर गावामध्ये क्रिकेटचा जल्लोष पाहायला मिळतोय. बाई चषक ही स्पर्धा आली म्हटल्यानंतर सगळ्यांचीच पावलं नवघर गावाकडे येऊ लागतात आणि सातत्याने ही स्पर्धा आपण पाहतोय देखील. 11 धावा धावफलकावर पहिली ओव्हर सुरू आहे. विकेटच्या शोधात आहेत दिनेश बंडा तर बॅटिंगसाठी आले शुभम. ओ हो 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 कॅच मात्र होता राहिली. एफर्ट चांगले होते परंतु 1 रन तिकडे मिळणार आहे. विकेटचा शोध जवळपास संपला होता परंतु पॉइंटला कॅच नाही झाली आहे. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. 12 झाली आहे. दिनेश बंडा आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतात. या सगळ्याच टीम जर पाहिलं तर आज आपल्या गावासाठी खेळतात. हे पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूयात. उसळी होती. आता मात्र थोडेसे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. हा बॉल चांगला आहे त्याला पाहिला मिळालाय. पहिली ओव्हर संपली आहे. स्कोर झालाय बिन बाद 12 कुंभटभुजे. ते मंथन पाटील, मंथनजी पाटील या आपण व्यासपीठाशी जोडा. मंथनजी पाटील. जबत मॅचच्या दिशेने 12 धावा धावफलकावर पाहिला मिळत आहेत. अनुभवी खेळाडू ज्ञानेश्वर यांच्याकडे गेलेले आहेत. ऑप्टमच्या बाहेरून बॉल मात्र खेचण्याचा प्रयत्न राहिला तिकडे परंतु पाठीमागे अडवला जातोय. रन नाही मिळणार आहे. याही ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. सध्या नवघरच्या 40+ टीमची सुद्धा चर्चा आहे. एक चांगला संघ म्हणून सध्या चर्चेत आहेत आणि त्याच्यातले महत्त्वाचे खेळाडू सुद्धा आहेत. ज्ञानेश्वर तेच बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर भोईर, दिनेश बंडा पहिल्या दोन्ही षटकासाठी आपल्याला पाहायला मिळाले. समोर आहेत शुभम. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा ढकलण्याचा प्रयत्न केलाय खरा परंतु तिकडे 1 रन मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे. चांगल्या टप्प्यावरची बॉलिंग पाहायला मिळते. मनोज आणि शुभम दोन्ही चांगली नावं आहेत कुंभटभुजे या गावासाठी परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे ज्ञानेश्वर आपल्या अनुभवाचा फायदा इकडे दाखवत आहेत.
यावेळेला लॉफ केलाय, बॉल हवेत, पाहूयात फिल्डर थोडेसे दूर आहेत, आले तिकडे. ओ पहिल्या प्रयत्नात सुटली परंतु त्याच्यानंतर पकडली. अप्रतिम कॅच, विकेटचं पतन. एका षटकामध्ये जर का एक विकेट मिळवली तर 2 विकेट मिळवल्या तर 500 रुपये, 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज, आणि 4 विकेट घेतले तर 1500 रुपयाचा कॅश प्राईज, आणि 4 घेतल्या तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज. अमितजी गरज साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज आहे. अमितजी गरज साहेब यांना तुम्ही या व्यासपीठावरती पाहत आहे आणि संपूर्ण घरत परिवार आज व्यासपीठावरती आहे. आता एक झेल टिपलेला पाहायला मिळाला, ज्या झेलसाठी जोयलताई घरत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज इथे लगावण्यात आलेला आहे या कॅचसाठी. तेरा धाव फलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आल्या परंतु ज्ञानेश्वर हे अनुभवी खेळाडू आहेत. पहिल्या 3 बॉलवर त्यांनी फक्त 1च रन दिलेली आहे. अलंकार यांनी कॅच पकडली होती. नवीन बॅटर मैदानात करण कोळी दाखल झालेत शुभम यांच्या साथीला. पुढला बॉल लॉफ केलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय, फिल्डर थोडेसे दूर राहिले. 1 रन कंप्लीट आणि 1 वरच समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे. 14 धाव फलकावर. चांगली गोलंदाजी, अनुभव याला म्हणतात. गेली कित्येक वर्ष खेळलेलं क्रिकेट, गावाचं केलेलं नाव आज पुन्हा एकदा ज्ञानेश्वर त्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि अचूक टप्प्याची बॉलिंग पाहायला मिळते. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, चांगला बॉल टाकलाय. वाह काय बॉलिंग केली आहे, याला म्हणतात कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 2 रन खर्च केले आहेत. 1 विकेट घेतली आहे ज्ञानेश्वर भोईर. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा आतापर्यंत. या वेळेला फटका खेळलाय परंतु हा फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे येतात फिल्डर. हो कॅच मात्र नाही झाली आहे परंतु काय बॉलिंग केली आहे, कौतुक करावं लागेल ज्ञानेश्वर यांचं. या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 3 रन दिल्या आणि आपल्या गावाचं कमबॅक केलंय, हे महत्वाचं आहे. अनुभव ज्ञानेश्वर भोईर यांचा. आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 रन झालेत. थोडासा कंट्रोल स्कोर आहे परंतु अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. करण कोळी आणि शुभम कोळी यांना सुद्धा कुंभडपूजेसाठी खेळावं लागणार आहे. प्रत्येकाच्या गावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे क्रिकेटच्या मैदानामधील. चंदू सर, खरं तरी या षटकामध्ये जे काही कारनामा आपण ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांनी केलेला पाहायला मिळाला, त्यांच्या सौभाग्यवती पल्लवीताई ज्ञानेश्वर भोईर यांनी एक पारितोषिक लगावलंय. साहेबांसाठी जो चॉईस करतील तो सनग्लासेस दिला जाणार आहे. सौभाग्यवतींच्या माध्यमातून जो चॉईस करतील तो सनग्लासेस. क्या बात आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 15 धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. वा आणि क्रिकेटमध्ये बदल झाल्यात. गृहिणी देखील येऊ लागलेल्या आहेत, मॅचचा आनंद घेऊ लागल्यात. एक कालखंड असा होता, आम्ही क्रिकेट खेळायला गेल्यानंतर घरचे फटके द्यायचे. आता घरचे सांगतात लिंक पाठवा म्हणजे घरी बसून आम्ही सुद्धा मॅच पाहू. चंदू सर, आणखीन एक पारितोषिक आलंय. सलगचे 4 बॅट्समन जो बॅटर डॉट बॉल खेळेल त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आदरणीय अमितजी गरज साहेब यांच्या माध्यमातून. यावेळेला फुल टॉस समोर खेळलेत आणि चौकार खेळला जातोय. वाह चांगला स्ट्रोक आलाय शुभम यांच्या बॅटमधून. 4. त्याला फोर्स केलं आणि सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय. चौकार आलाय. ऑप्टमच्या बाहेरून पुन्हा एअर स्ट्राईक. या वेळेला सुद्धा मोठा फटका मारलाय आणि आपल्या साथीदारांच्या बाजूनेच मारलाय, त्याच दिशेला मारलाय शुभमने. 6. प्रेक्षकांना सुद्धा मॅच पाहायला आल्यानंतर मोटरसायकल जिंकण्याची संधी आहे. हो, या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी केवळ 100 रुपयाच्या कुपन्सवरती बाईक दिली जाणार आहे. आणि जे 100 रुपयाचं कुपन आहे, जे आर्थिक सहाय्य जे 100 रुपयाच्या कुपनच्या द्वारे मिळणार आहे, जी धनराशी एकत्रित होईल त्याच्या माध्यमातून मग आदिवासी वाड्या वस्ती असतील किंवा या उरण तालुक्यामध्ये
गोरगरिबांना त्याची आर्थिक सहाय्य हे सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण करणार आहे आणि त्याकरिता आपलं एक पाऊल आणि आपला एक हात मदतीचा निश्चितच इथून दिला जात असताना पाहायला मिळेल. अगदी त्याच वेळेला बेस्ट सिनेमॅटिक ऑडिओग्राफीसाठी 11,111 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवरती तो आलाय, गोलंदाजी मार्कवरती अक्षय म्हात्रे. ज्याच्या आगमनाची प्रतीक्षा सगळेच करत होते तेच आलेत बॉलिंगसाठी. अक्षय आपल्या टीमला सावरणार काय करणार, त्यांच्या येण्याने टाळ्यांचा गजर झालाय. अक्षय बॉलिंगसाठी आलेत. पहिला बॉल फुलटॉस आणि या फुलटॉसला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. हो, प्रेक्षक कॅचही पकडतायत, सिक्सर आलाय. कंट्रोल करावं लागेल. शुभम बॅटिंग करताय जबरदस्त. यावेळेला पुन्हा फुलटॉस, याही वेळेला सीमारेषा दाखवली आहे. अक्षयचं स्वागत लगातारच्या 2 षटकाराने केलंय. राजू शेठ भोसले म्हटलं तर कर्नाटकमधून गुलबर्गामधून ते सामन्याचा आस्वाद घेतात आणि खास ते जवळचे मित्र आहेत ते अर्थात अक्षय म्हात्रे यांचे. त्यांच्यासाठी पारितोषिक निश्चित देत असताना पाहायला मिळेल. राजू शेठ भोसले, गुलबर्गा, कर्नाटक. अगदी जोएल दिदी म्हटल्यानंतर काही ना काहीतरी वेगळं पारितोषिक व्यासपीठावरती आल्यानंतर निश्चित येतं. पंचांनी जर का बॅटरला लेग बिफोर आउट दिला तर 1,500 रुपयाचा कॅश प्राईज पंचांसाठी. अक्षय कमबॅक करावं लागेल. एवढ्या टाळ्या वाजल्यात अक्षय यांच्यासाठी. अक्षयला आता चांगली बॉलिंग करावी लागेल कारण स्कोअर 50 झालाय. 10 बॉल अजूनही बाकी आहेत. अक्षय या वेळेला पुन्हा बॅट तर अगदी वेगात फिरवली गेली आहे. तिकडे आहेत फिल्डर दिनेश बंडा आलेत. 1 रन मिळेल. अक्षयने कमबॅक केलाय आणि धावसंख्या 51 वर जाते. परंतु एका बाजूला करण, एका बाजूला शुभम, ही जोडी चांगलं क्रिकेट खेळते. पहिले 3 बॉल झालेत. लगातारचे 2 सीमारेषेच्या पलीकडे गेलेले आहेत. करण, अक्षय त्याच वेळेला त्यांना रोखण्यासाठी सज्ज आहेत. या वेळेला वेगळा टर्न पाहायला मिळाला हलकासा आणि इकडे हो तो आलाय विकेट घेण्यासाठी आणि त्यांनी इकडे विकेट घेतली आहे. टाळ्यांचा गजर होतोय. जोएल ताई घरात यांच्या माध्यमातून नयन बंडाने कॅश टिपलेला आहे. त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. अलंकार बंडा मागील झेल त्यांनी टिपला होता, त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. एकावन्न धावांवर विकेट आलेली आहे आणि विकेट कोणी घेतली आहे? अक्षय म्हात्रे. दोन्ही बाजूला टर्न सुद्धा करण्याचा प्रयत्न करतायत. बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. हो 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 हो, आणखी एक जबरदस्त बॉल. काय टाकलाय, हातभर वळण घेतलं. अगदी मुथय्या मुरलीधरन यांची आठवण झाली. एवढा जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. उगाच टाळ्या का वाजल्या, अक्षय यांच्यासाठी दाखवून दिलंय. वाह अक्षय वाह. दोन विकेटसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आदरणीय अमितजी गरज साहेब यांच्या माध्यमातून अक्षय म्हात्रेसाठी. दोन विकेट लगातारच्या घेतलेल्या आहेत. हॅट्रिक झाली तर 1,000 रुपयाचा कॅश प्राईज राहील आणि राजू शेठ भोसले यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. जे कर्नाटकहून गुलबर्गामधून मॅचचा आस्वाद घेतात. स्वतः ज्वेलर्स आहेत आणि मला वाटतं सोन्याने मिळवू शकतील जर अक्षयने 4-5 विकेट मिळवला तर. 51 झालेत. लगातारच्या 2 विकेट. हॅट्रिकची संधी. अक्षय यावेळेला स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आहे. तिकडे फिल्डर. काय फिल्डिंग केली आहे. नाही हॅट्रिक झाली हरकत नाही, परंतु फिल्डिंग अशी झाली आहे टाळ्यांचा गजर. साहिल तांडेल होते आणि काय फिल्डिंग केली आपल्या गावासाठी. अगदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये
आंतरराष्ट्रीय सामना सुरू असावा आणि तिकडे असे एफर्ट झालेत हे असे वाटतायत. वा 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 साहिल, जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण हे पाहूयात. बॉल पुढे होता, हलकासा लेग कटर होता, लॉफ केला, असं वाटलं बॉल षटकारात चाललाय. त्याच वेळेला तिकडे आले साहिलने केले एफर्ट्स आणि वा 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 ला जबाब एफर्ट्स. पुन्हा टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, एवढा जबरदस्त एफर्ट दाखवलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय 52. मनातल्या मनात असं वाटतंय अक्षयला 2 ओव्हर मिळायला पाहिजे होत्या. वाह, कॅमेरामन तुमच्यावर फोकस करणारच. साहिल, कामच तसं केलंय तुम्ही, जबरदस्त कामगिरी. 4 ओव्हर नंतर 52. पहिल्या 2 बॉलला 2 सिक्स मारल्या. चंदू सर, आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे. साहिल तांडेलने जे काही बाउंड्री लाईनवरती कर्तबगारी दाखवली त्यासाठी आदरणीय सागरजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कुणी बॅटिंग करून मन जिंकतं, कुणी बॉलिंग करून मन जिंकतं, कुणी फिल्डिंग करून सुद्धा मन जिंकतं. सध्या साहिलने ते केलंय. परंतु इकडे विनोद आणि त्याचबरोबरीने शुभम ही जोडी मैदानात आहे. विनोद यांनी नुकतेच आले, त्याचबरोबर शुभम 27 वर बॅटिंग करतायत. कुंभडभुजे विरुद्ध नवघर एक मोठी मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि प्रेक्षक आनंद घेत आहेत. दूर दूरवरून आलेत. मला वाटतं ना चंदू सर, आता जास्तीचं पारितोषिक लागणार आहे, कारण जयप्रकाशजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे आणि जयप्रकाशजी भोईर साहेब अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. वा, 1 रन तिकडे मिळेल. दिनेश बंडा येत आहे चेंडूच्या दिशेने. स्कोर जर पाहिला तर आता 1 ने पुढे जात असताना पाहिला मिळेल 53. 5 बॉल बाकी आहेत. कुंभडभुजेला पाहिजेत रन आणि नवगरला पाहिजेत विकेट आणि डॉट बॉल. त्याच्यासाठी मिहीर आलेत. मिहीर पाटील, गावासाठी खेळणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. गावासाठी मी मैदानात जाईल, माझ्या अंगावर गावाच्या नावाचा टी शर्ट असेल, गावासाठी मी परफॉर्मन्स करेल, मी मॅन ऑफ द मॅच घेईल, मी सिरीज घेईल, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आज या दोन्ही गावच्या टीम त्याच करता मैदानात उतरल्यात. यावेळेला थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला. समोर गेलाय बॉल. 1 रन तिकडे मिळेल. फेकी केली जाते. वा, काय फेकी केली आहे, जबरदस्त. अलंकार बंडा, जबरदस्त. मित्र म्हणेल अलंकार नावाची भिंतच उभी केली की काय तिकडे. गेले 4 पर्वामध्ये आपण पाहिलं ना तर चपळ देता चीता म्हणून अक्षयकडे पाहिलं जातं. अर्ध्या शतकांचा बादशाह म्हणून त्याकडे पाहिलं जातं. परंतु या व्यासपीठावरती रात्री 12 नंतरच त्याची अनेक वेळेला एंट्री आपण पाहिलेली आहे. तो रात्रभरामध्ये येत नाही, 12 नंतर आवर्जून या व्यासपीठावरती येत असताना त्याला आपण नेहमी पाहिलंय. वा, नवगरचा नाईट रायडर. चौपन्न धावा. पब्लिक चॉईस प्लेयर आहे ते. 54 धावा धाव फलकावर. यावेळेला फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. बॉल निघालाय पाठीमागे, सीमारेषा दिशेने जाताना पाहिला मिळेल. धावा 4, चौकार. चांगलं आव्हान आता उभं राहत आहे. नवघर दुसऱ्या डावात बॅटिंगला येणार आहेत. मोठी फौज आहे नवघरकडे, परंतु कोंबडभुजे सुद्धा आता एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने निघाली आहे. मिहीर पुन्हा फुलटॉस केलाय. हा फुलटॉस मात्र फसताना पाहायला मिळतोय आणि या फुलटॉसवर विकेट आली आहे. हे महत्वाचं आहे. खेळाडू बाद. अगदी पहिल्या डावात एवढी मजा आहे तर दुसऱ्या डावात किती मजा येईल या मॅचला. आणि एक चांगला रंगतदार सामना पाहायला मिळणार आपल्याला. बॉल योग्य होता, त्याच्यामुळे विकेट येईल. अध्यक्ष साहेबांची पावलं व्यासपीठाकडे येता येता थांबली ती केवळ आणि केवळ अक्षय म्हात्रे बाउंड्री लाईन वरती असल्या कारणास्तव
आणि कार्याध्यक्ष साहेबही थोडा काळ थांबले होते, कारण अक्षयच्या या सातत्याने त्याच्यावरती प्रेम प्रत्येकाचंच आहे. अठ्ठावन्न धावा धावफलकावर. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. मिहिरला चांगला बॉल टाकावा लागेल. समोर ऋषिकेश आणि साहिल कोळी 5 विकेट माघारी सुद्धा परतलेले आहेत कुंभडभुजे विरुद्ध नवघर. यावेळेला लॉफ केलाय. आल्या आल्या पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवला सीमारेषेच्या पार. षटकार. खरं तरी या जेवढ्या धावा बनवलेल्या आहेत ना, तेवढ्या धावा या बनवण्याची क्षमता केवळ आणि केवळ आमच्या अक्षय म्हात्रेकडे आहे. आणि प्रत्येकजण म्हणतो अक्षय हा आघाडीलाच बॅटिंगला यायला हवा, ओपनिंगलाच त्याला पाहायला मिळावं. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी आणि पकडतायत कॅच. विकेट आली आहे. पहिला डाव संपतोय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धाव संख्या झालेली आहे 64. विजयासाठी पाहिजे 65. ही मोठीही नाहीये आणि छोटीही नाहीये. मजा येईल दुसऱ्या डावामध्ये. पहिल्या डावामध्ये मनोज भगत 11 धावा. त्यानंतर जर पाहिलं तर शुभम डावाचे नायक राहिले. 32 धावा त्यांनी केल्या. करण कोळी 13 आणि अंतिम टप्प्यामध्ये ऋषिकेश यांचा एक षटकार. त्याच्यानुसार धावसंख्या 64वर गेली. 65 पाहिजे. बॉलिंगच्या बाबतीत दिनेश बंडाव 1 ओव्हर टाकली. 12 रन खर्च केल्या आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर 1 ओव्हर टाकली. 3 रन. अप्रतिम. सगळ्यात बेस्ट ओव्हर त्यांनीच टाकली. अलंकार 1 ओव्हर टाकली. 23 धावा त्यांनी खर्च केल्या. थोडे महागडे राहिले आणि मग त्यानंतर आले अक्षय, ज्यांनी 2 विकेट घेतल्या. मिहिर यांनी सुद्धा 2 विकेट घेतल्या. अक्षयने दिल्या 14, मिहिरने दिल्या 12. विकेट पहिली गेली 13वर, दुसरी 51, तिसरी 51, चौथी 54, पाचवी 58 आणि 6वी 64वर गेलेली आहे. एक डाव संपला. दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत आणि आता जाऊयात आवाज ऐकायला त्यांचा. महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचकांच्या यादीतील महत्त्वाचं नाव, महाराष्ट्राचे आकडे तज्ज्ञ आणि त्याचबरोबरीने याच परिसरामध्ये CH मध्ये कार्यरत सुद्धा असणारे आणि या परिसरातील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत देखील झालेले या जयेश भोसले सर यांना आमंत्रित करतोय. चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. पहा अलंकार बंडा यांच्यासाठी 500 आलेले आहेत, तथा साहिल तांडेल यांच्यासाठी 500, अगदी त्याच वेळेला नयन बंडा यांच्यासाठी 500, दीपेश बंडा यांच्यासाठी 500, हर्षल बंडा यांच्यासाठी 500. हे 500 रुपये जे झेल टिपलेले खेळाडू आहेत, जोएलताई घरत यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. आणि आदरणीय सागरजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून साहिल तांडेलने जे बाउंड्री लाईनवरती कर्तबगारी दाखवली त्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. अध्यक्ष साहेब आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल होत आहेत. रन चेस करायचं एक मोठं टार्गेट आहे. 65 धावसंख्येचा पाठलाग सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. कार्याध्यक्ष जयप्रकाशजी भोई साहेब यांना देखील तुम्ही पाहत आहात. प्रणयजी कडू यांच्या माध्यमातून पारितोषिक आलाय. षटकारांचा बादशाह नवघरचा दीपेश बंडा याच्या प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाणार आहे. अक्षय म्हात्रे आघाडीला बॅटिंगला आला तरी देखील जयप्रकाशजी पाटील साहेब यांच्याकडून एका षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. परंतु मला वाटतं यावर्षी ही गोष्ट अशक्य आहे. नयन बंडा आणि दीपेश बंडा ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला त्वरित एका बाजूला संघ राहील तो अर्थात डाऊरनगर 11 डाऊरनगर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणार आहे अमायरा 11 बोकडबिरा.
चला अक्कादेवी पांजे संघाला बाय मिळालेली आहे. अक्कादेवी पांजे संघाला बाय आहे. मी लक्ष वेधेन. चला त्वरित या. टॉस साठी या. टीम कॅप्टन अमारा 11 बोकडबिरा आणि डाऊरनगर 11 डाऊरनगर. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन हॅरी कलेल. टॉस साठी या त्वरित. नयन बंडा आणि दीपेश बंडा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. एक गाडीची चावी मिळालेली आहे. कालच्या रात्रीसारखी अजून एका गाडीची चावी मिळालेली आहे. ॲक्टिवा गाडीची चावी आहे. किचन आहे. त्याला काय किचन आहे त्याची माहिती द्या आणि ही गाडीची चावी घेऊन जा. एक किचन आहे गाडीच्या या चावीला आणि ते आवर्जून तुम्ही सांगा काय आहे त्याची माहिती पटवून द्या आणि घेऊन जा. अन्यथा असं नको व्हायला की गाडी जाईल आणि चावी देखील. चावी गेली तर गाडी जाईल. ना फलकावरती 65 पाठलाग. आघाडीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. याच मैदानावरती जिथे मात्र आपण दुसऱ्या पर्वामध्ये पाहिलं होतं आघाडीच्या जोडीने. डाऊरनगर टीम कॅप्टन या आपल्या प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. डाऊरनगर कॅप्टन प्लीज गो टू कॉम्बॉक्स. डाऊरनगर टीम कर्णधार हॅरी कलेल. चला त्वरित या. टॉस केला जाणार आहे. हरिदास कलेल अर्थात हॅरी. आता त्याचं नावही बदललं गेलं. मला वाटतं ओरन टेनिस क्रिकेटमध्ये या हॅरीचं नाव जेवढ्या वेळेला बदललं गेलं ना मला वाटतं अक्षर पटेलचंही नाव जेवढ्या वेळेला बदललं गेलं नसेल. अक्षर पटेलच्या नावामध्ये बदल केला होता त्यांच्या प्रिन्सिपलांनी. दोन्ही संघांचे कर्णधार जर एक षटक होण्याच्या आधी आला नाही. एक टीमचा कर्णधार आलेला नाही आहे आणि मंथनजी पाटील आम्हाला आवर्जून सांगतात मित्र आलाय माझा. पुढचा बॉल सामन्याला सुरुवात. विनोद भगत कोंबडभुजे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. चला डाऊरनगर टीम कॅप्टन एक षटक संपण्याच्या आधी आला नाही तर पेनल्टीज पात्र राहाल. हे स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे. श्रीवत्सव आदरणीय गरत या स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात. आदरणीय सुधीजी गरज साहेब आणि अगदी त्याच वेळेला शैलजाताई गरत यांना तुम्ही पाहत होता. यावेळेला लोअर फुल टोज ऑन साईडला केला. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येथे एकेरीने सुरुवात झाली आहे. सिंगलने सुरुवात झालेली पाहायला मिळाली. स्ट्रायकर एंडला दीपेश बंडा यांना आपण पाहिलं. गतवर्षी आवर्जून मी उल्लेख केला लग्नबंधनामध्ये हा खेळाडू अडकला आणि बॅट अलीकडे शांत झाली आहे. नाहीतर षटकारांचा पाऊस ज्यांनी धुमाकूळ माजवत असताना या ओरिएंट टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय कार्य अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी भोईर साहेब आणि कार्य अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी पाटील साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. लोअर फुल टोज डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक मिड ऑन तैनात आहे. सिंगल येईल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. सिंगल येत असताना पाहायला मिळते. जयेश येतो टॉससाठी नेक्स्ट मॅचमध्ये जिथे डाऊरनगर खेळते आणि टीम कॅप्टनच्या कर्णधार पदाची माळ आता जयेशच्या गळ्यामध्ये पडली आहे. स्क्रीनवरती तुम्ही संकेजी कडू साहेब आणि चंद्रकांतजी शेट्टे सर यांना पाहता. चंदू सरांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हा आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील अभिमान त्यावेळेला वाटला ना जेव्हा शारदाच्या मैदानावरती प्रथमच मराठी ऐकायला मिळाली. यावेळेला चेंडूला पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग आणि दर्जेदार फटका. षटकार. राहता होतो कधी आतमध्ये येणारे कधी बाहेर निघणारे. एक खासियत राहिली आहे कलात्मकतेचा आविष्कार. जोयलताईंना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. खरं तर अनेक पारितोषिक आणि मग अगदी या स्पर्धेची इत्तमभूतपणे माहिती असेल किंवा बाबांच्या कार्याची गौरव करणारी स्पर्धा आहे म्हणून जोयलताई नेहमीच सर्व व्यवस्थित कसं होईल याकडे नेहमीच पुढाकार घेतात. आडव्या बाटने ऑन साईडला चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती आहेत. अमितजी गरज साहेब यांना देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहत होतात. अगदी आदरणीय सुधीजी गरज साहेब यांना आणि आदरणीय सौभाग्यवती शैलेजाताई गरत यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. या सामन्यांचा आस्वाद घेत असताना 14 धावा धावफलकावरती आहेत.
फुला टाकला होता, बॅकलेफ्टला खाली ठेवलाय, शॉट एक्स्ट्रा कबर तैनात आहे, फंबल झाली आहे. दीपेश बंडा सिंगल घेतोय, एकेरीच्या मदतीने एकंदरीत 15 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 15 ऑन दी बोर्ड ॲट एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पाठलाग चालू आहे 65 धावसंख्येचा. आणि ज्यांचा मी उल्लेख केला पल्लवीताई ज्ञानेश्वर भोईर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे, ज्यांच्या माध्यमातून जे आपल्या खरं तर जिथे मात्र योगेश तांडेल साहेब आपण यायचे आपल्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. पल्लवीताईंनी सांगितलं होतं ज्ञानेश्वर भोईर जर का हे षटक चांगल्या हातात येईल तर सनग्लासेस आहे, आणि होय सनग्लासेस चॉईस वाला आहे. सर फक्त आपण टॉस करत आहोत आणि निर्णय विचारत आहोत. महत्वाची मॅच त्याचा केला जातोय टॉस. छापा कॉल केला गेलाय आणि काटा आलाय. फक्त निर्णय विचारतोय. मॅच सुरू आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे बोकडवीरा. चला जाऊयात पुन्हा एकदा जयेश भोसले सरांकडे. आता संपूर्ण प्रेक्षक वर्ग हे विचारतात ना पल्लवीताई, जर पैसे ज्ञानेश्वर भोईर यांचे असतील तर सनग्लासेससाठी पैसे मैदानाच्या आतमध्ये वळूयात. 15 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडू आणि 50ची आवश्यकता. 24 चेंडू आणि 50 धावा. गोलंदाजी मार्कमध्ये दिनेश उलवेकरचा पहिला बॉल इथे मात्र उजव्या सीच्या जास्तीचा बाहेर होता आणि खेचून मारलाय. इथे दीपेश बंडाच्या बॅटमधून आला. इथे खणखणीत चौकार. वैष्णवी यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे प्रत्येक षटकारासाठी. आमचे राजू भोसले खरं तर कर्नाटक साऊथ इंडियामधून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. स्वतः ज्वेलर्स आहेत आणि षटकार हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडून आहे. 3,000 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. रन्स मिळतील 4. ये दिल मांगे मोर. रन्स मिळालेत 4. ड्रोनला बॉल लागल्यावर पारितोषिक आहे. ड्रोन येऊ द्या. खरं तर ड्रोनवाल्यांनी कर्तबगारी केली. मयुरीताई जयप्रकाश पाटील यांनी आवर्जून सांगितलं होतं ड्रोनला बॉल मारला तर संपूर्ण खेळाडूंना शूज. ड्रोनवाल्यांनी ड्रोनच बंद करून ठेवला. धावफलकावरती 23 आहेत. 23 धावा धावफलकावरती आहेत. 65चा पाठलाग. 2 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती आल्यात. हाही कमी गतीचा क्षेत्ररक्षक तैनात. इन टू द गॅप. 3 बॉल 3 सनसनी चौकार. दीपेश बंडा सेट ऑन फायर. गेम ऑन. मॅच ऑन. चौकार. लगातार कडून मात्र 1,000 रुपयाचा पुरस्कार असेल. याची वैष्णवताई घरात यांच्याकडून पुरस्कार आलेला आहे. वा. 27 धावा धावफलकावरती बनलेले पाहायला मिळाल्यात. 27 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. यावेळेला खेचून उंच गेला. लांब नाही. 2 क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतात. झेल ड्रॉप. झेल बनू शकलेला नाहीये. फेकी होईल. तद्वर धावा आल्यात त्या 2. आगळा वेगळा पुरस्कार आलाय. पहा जो कॅच सुटलाय त्याच्यासाठी सुद्धा 1,000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. सागर मात्रे यांच्याकडून पुरस्कार आहे. जावई बुवा खरं तर कालच्या रात्रीमध्ये शैलेश जिथे मात्र जोयल ताईने लावलेलं पारितोषिक घेण्यासाठी खेळाडू नंतर आला. म्हणाला लाईव्ह बंद करा मग घेतो. कॅच ड्रॉप झालेला कॅच जो मात्र पारितोषिक घेण्यासाठी येताना खेळाडूही थोडेसे दिसतात. यावेळेचा बॉल देखील बॅटची इथून मात्र पाहायला मिळाला, जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. 29 धावा धावफलकावरती आहेत. 19 बॉल आणि 36ची गरज. 40+ बॉलर पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कमध्ये. यावेळेचा बॉल बॅकफुटला आलाय. कट केलाय. स्वीपर कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दीपेश बंडाच्या बॅटमधून बाहुबली आज दहाडतोय. तो रंगात आलाय. बॅटिंग चांगली केली आहे त्याने. ठोकला चौकार.
आणि 32ची आवश्यकता. 11 बॉल 32 वरती दीपेश बंडा बॅटिंग करतोय. 33 धावा धावफलकावरती दीपेश बंडा, त्यामधल्या 32 वरती एकटा नॉट आउट आहे. म्हणून मी आवर्जून उल्लेख केला होता, बाहुबली आहे नवघर गावाचा आणि मैदानाच्या आतमध्ये तो 10 आडतोय. चांगली बॅटिंग त्यांनी केली. अक्षय म्हात्रे यांच्यासाठी राजूजी भोसले यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे आलेलं आहे कर्नाटक गुलबर्गा या ठिकाणाहून. परंतु हे पारितोषिक राहून गेलं. खरं तर पहा, वरद ग्रुप यांच्या माध्यमातून शून्यावरती आउट झाल्यानंतर अक्षय म्हात्रे यांच्यासाठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 50 धावा आणि 3 विकेट जर का घेतल्या असत्या तर जोएल ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण किट दिला जाणार आहे. तथा नितेजी ठाकूर यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अर्ध्या शतकासाठी जयप्रकाशजी भोईर आणि जयप्रकाशजी पाटील साहेब, अर्ध्या शतकासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. अक्षय बॅटिंगला कधी जाणार? आता राहिल्यात किती? 32. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने हलक्या हाताने खेळला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळते केवळ एकेरी धाव. एकेरीचं जय सर सॉरी, दीपेश बंडा यांचं जर अर्धशतक झालं तर 5,000 रुपयाचा पुरस्कार प्रणय यांच्याकडून असणार आहेत. प्रणय कडू यांच्याकडून हा पुरस्कार आहे. दादा कुंबडभुजे संघाचा बाउंड्रीवरचा खेळाडू, बाहेरून स्टार्ट घेतलाच पंचांनी. बाउंड्री लाईनवरचा खेळाडू, बाहेरून स्टार्ट अलाउड नाही आहे. क्रिकेटची आता नियमावली बदलली आहे, बाहेरून स्टार्ट घेऊ नका. 2 पंच जे आहेत ना, एक आमच्या डगआउटमध्ये, एक आमच्या कॉमेंटर बॉक्समध्ये आहे आणि एक डगआउटच्या समोर आहे. 2 अंपायर तुमच्याकडेच पाहत आहेत. फलकावरती धावा बनल्या त्या 34 आणि विशू कोळी असतील तर ते दुर्बीनच लावतात. 17 बॉल 31ची गरज आहे. इथून मात्र बाट आणि पायाच्या मधोमध असणारा बॉल, जिथे मात्र फ्रंट लेगला पुढे आणलं आणि लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला, ज्यावरतून एक सिंगल येते. संघाची धावसंख्या 35 बनली. या षटकामध्ये साहिल कोळीने चांगली गोलंदाजी केली आहे. 2 धावा अद्याप खर्च केल्या. छोटा पॅकेट बडा धमाका. नयन बंडा अद्याप स्ट्रायकर एंडला उभा आहे. फटकेबाजी तोही चांगली करू शकतो. यावेळेला आडवा बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. नयन बंडा हा तो खेळाडू आहे ना, गतवर्षी आपण पाहिलं दुसऱ्या पर्वामध्ये, गतवर्षी नव्हे तर दुसऱ्या पर्वामध्ये दिनेश बंडा आणि नयन बंडा यांनी आघाडीला येऊन 95 धावांची भागीदारी याच स्पर्धेमध्ये रचली होती. आणि त्याच रात्रीमध्ये 136 धावांची भागीदारी भावनेश ठाकूर आणि जुगल घरात बेंडक्याच्या खेळाडूंनी रचलेली पाहायला मिळाली. पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू इथून मात्र डावी येशी सोडून जातोय, दिशाहीन राहिलाय. हा वाईट बॉल, अतिरिक्त धाव. 15 चेंडू आणि 29ची आवश्यकता राहिली आहे या सामन्यामध्ये. 15 चेंडू आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर 29ची गरज. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. 36ला 0. 15 बॉल 29ची गरज. 2 खेळाडू होते ज्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुढचा बॉल यावेळेला पुललेनचा बॉल होता, ऑन साईडला खेचून मारला. विनोद वेगाने येतो चेंडूवरती. फेकी पा, थ्रोईंग आर्म्स फारसे स्ट्रॉंग आहे त्या खेळाडूचे. चपळतेने आला, चपळतेचा चीता आपला हजर जबाबीपणा उत्तमरित्या दाखवतोय. आणि आपली उपयुक्तता संघासाठी किती महत्वाची आहे ना, ती इथे दाखवत असताना हा खेळाडू पाहायला मिळाला. मोठ्या शिताफीनं बॉलला पकडलं, फेकी केली. 14 बॉल 28ची गरज. यावेळेचा चेंडू कमी गतीचा यष्टीरक्षकाचा भेद घेईल. आज या स्पर्धेच्या माध्यमातून संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना जिथे आपण पाहत आहोत ते अर्थात कनकेश्वरी नवघर या संघाला अमितजी गरज साहेब यांनी पुरस्कृत केलेला आहे. आज हा संघ ज्यांच्या नावापुढे खेळत असताना पाहायला मिळतोय. 13 बॉल 33. दीपेश बंडा बॅटिंग करतोय. आणि म्हणून की काय, घरत परिवार, संपूर्ण घरत परिवार आज या संघाला सपोर्ट करतोय. 37ला 0 आहेत. यावेळेचा बॉल डावी इशी सोडून जाणारा. पुन्हा 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 प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जाते, असाच काहीसा प्रकार आणि प्रताप इथून पाहायला मिळाला. एक्स्ट्राची रन्स ऑलवेज वेलकम. एक गाडीची चावी मिळालेली, एक स्कूटीची चावी आहे. जी कोणाची असेल ओळख पटवून द्या, किचन काय द्याला आणि ती घेऊन जा. कालच्या रात्रीमध्ये असंच घडलं. मुळेखांच्या एका खेळाडूने चावी आणून दिली आणि मुळेखांच्याच खेळाडूची ती दुसऱ्या खेळाडूची चावी होती. 13 बॉल 27ची गरज. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. मिड विकेट तैनात आहे. त्याच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. दीपेश बंडा
यांच्या बॅटमधून आला हा चौकार. बारा बॉल आणि टीव्हीची आवश्यकता प्रतीकजी पाटील यांच्या माध्यमातून. नवघर गावचे सुपुत्र प्रतीकजी पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक दीपेश बंडासाठी आलंय. सामन्याचं चित्र कसंही बनवू द्यात, काही घडू द्यात, परंतु दीपेश बंडाने जी काही इनिंग खेळली आहे त्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. फलकावरती धावा आता 42. 12 बॉल टीव्हीची गरज. आज ही स्पर्धा सातत्याने यशाची उंच शिखरे गाठते आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणखीन एक मानाचा तुरा या स्पर्धेने रोवलेला पाहायला मिळतो आहे. 12 बॉल आणि टीव्हीची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होईल नयल बंडा. 4 बॉल 3. अद्याप नॉट आउट बॅटिंग करतात, परंतु तो कधी बॅटिंगला येणार आता त्याची प्रत्येकाकडे चर्चा चालू लागली आहे. आता मला वाटतं ना, मला असं वाटतं पैजाही लागले असेल, पैजाही लागले असतील तो बॅटिंगला कधी येईल याच्या. कारण 12 बॉल टीव्हीची आवश्यकता अद्याप आहे. आघाडीची जोडी जमली आहे. दिनेश बंडा आपला नंबर सॅक्रिफाईस करणार का, आता हा प्रश्नचिन्ह उद्भवतोय. फलकावरती आहेत त्या 42. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय आर्यन भगत. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न परफेक्ट मिडल झालेला नाहीये. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. रिले स्वरूपामध्ये फेकी होईल. तद्भर आल्यात त्या 2 धावा. चांगली बॅटिंग नयन बंडा देखील करत असताना पाहायला मिळतोय. जिथे 5 बॉल 5 वरती तो नॉट आउट आहे. 14 बॉल 37. दीपेश बंडा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आणि दीपेश बंडाच्या कॅप पळण्याचाही वेगळा अंदाज आहे. कारण कॅप त्याची जर का आपण पाहिली थोडीशी तिरकी टोपी परिधान करूनच तो बॅटिंग करतो. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बाळा आहे जो उलटी टोपी घालतो. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली होती. परफेक्ट मिडल झालेला नाही आहे. जिथे मात्र बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल आली आहे. एकेरी धाव संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर. धावफलकावरती बनलेल्या त्या 45. येणारे चेंडू राहिले 10. 10 चेंडू आणि 20ची आवश्यकता. सामना आटोक्यात आलाय. रन्स बनवलेले आहेत संघाने. पहिल्या विकेटसाठी भागीदारी चांगली रचली गेली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे दीपेश बंडा. आज मात्र त्याच्यावरती प्रत्येक जण याच गोष्टीचा उल्लेख करत होता की त्याची बॅट बोलत नाही आहे, रन्स आलेल्या नाही आहेत. आणि आज पुन्हा एकदा दाखवून दिलंय फॉर्म इज टेम्पररी ब्लड क्लास इज परमनंट. आडवा बॅटने दीपेश बंडाच्या बॅटमधून आलाय षटकार. शतक झालं तर प्रणय कडू यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे. चला 1 धाव दूर आहे हा खेळाडू. 49ला नॉट आउट आहे. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. प्रथम दर्शनी हा बॉल खाली राहिला होता हे सांगण्याचा प्रयत्न पंतांनी केला होता. 8 चेंडू आणि 8ची गरज आहे. 8 चेंडू आणि 8ची आवश्यकता. सिंगल येणे अजूनही बाकी राहिली आहे. 16 बॉल 49. दीपेश बंडा नॉट आउट बॅटिंग करतोय या मॅचच्या दरम्यान.
विशू कोळी सरांकडे डिसिजन पेंडिंग आहे, अजूनही निर्णय आलेला नाही आहे. फेअर डिलिव्हरी. 57ला 0, येणारे 8 बॉल आणि 8ची गरज. 1 धाव दूर आहे हा खेळाडू. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का? हा बॉल उजव्या शीच्या जास्तीचा दुरून जाणारा पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये अद्याप 4 अर्धशतक आलेत. पहिलं सूरज पाटील वाघिलीवाडा 20 बॉल 62, प्रथमेश मात्रे दुसरं, फुंडेचा खेळाडू 20 बॉल 72, जुगल घरत भेंडकरचा खेळाडू 21 बॉल 69, सौरभ पाटील 20 बॉल 78. इथे अर्धशतक कंप्लीट झालंय. या स्पर्धेतलं 5वी हाफ सेंचुरी कंप्लीट. दीपेश बंडा बॅट उंचवायची आहे आणि मानवंदना स्वीकारायची आहे स्पर्धेच्या माध्यमातून. 5वं अर्धशतक कंप्लीट केलं दीपेश बंडाने. आणि त्याचबरोबरीने प्रणय कडू साहेबांच्या वतीने 5,000 रुपयाचा पुरस्कार तब्बल दिला जाणार आहे दीपेश यांना. जितकं कौतुक दीपेश बंडाचं होतं ना, तितकंच कौतुक नयन बंडाचंही व्हायला हवं. त्याने आपला धीर सोडला नाही, अधीर झाला नाही, संयमाने बॅटिंग करतोय. स्लिपिंग पार्टनरची भूमिका त्याने अदा केली आहे. 6 बॉल 7 धाव संख्येवरती तो नॉट आउट आहे. 6 बॉल 6 वरती तो नॉट आउट आहे. 6 बॉल आणि 7ची गरज राहिली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये मनोज आलाय. टीमचा कॅप्टन मनोज भगत. शेवटचा षटक ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार, तो संघाचा कर्णधार. या बेसा बॉल जास्तीचा दुरून जाणारा वाईट बॉल. आता 6 चेंडू आणि 6ची गरज. 6 चेंडू आणि 6ची आवश्यकता. संघाचा लीडर आहे आणि लीडर गोलंदाजी इथे करावी लागणार आहे. 6 बॉल 6ची गरज. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. लक्ष वेधून दोन्ही संघ आपण तयार राहा. लगेचच पुढचा सामना. एका बाजूला डाऊरनगर आणि अमारा 11 बोकडबिरा. आडवा बाटने मॅच फिनिश. सामना संपवला 5 चेंडू राखत. दीपेश बंडाचा थाट, गोलंदाजांची वाट. षटकार.